हॅलो गाई, तुम्हाला म्हणलं होतं ना मी कारखान्यात या बारीने सगळं दाखवीन. आपण हे सरण म्हणते ते काळा काळा पट आहे ना, याला पॉइंट म्हणते ते. ती पॉइंट मशीन तुम्हाला दाखवली होती त्या दुसऱ्या व्हिडिओत. ते पॉइंट म्हणते. ह्या मशीने सरण लावले. आता ह्या आपा पॉइंट दाखवतात तुम्हाला डबल एकदा. हे पॉइंट आहे, याला असा गिरीस लावून लागते. गिरीस, हे गिरीस लावायला लागलो मी, कारण की मग आता मशनीत लावली, हे अशी फिरवली, फक्त हाताने फिरून पाहायला लागलो. आता मशीन चालू करतो मी. हे ढाकण बंद केलं तिचं, आता चालू करायला लागलो. ही चालू केली टाटरनं. हे पहा मधामध्ये फिरायला लागलं ते व्हील, त्याला एमरी व्हील म्हणतात. बाबा ही चालू झाली मशनी, सरण बी फिरायला लागली. नंतर पाणी चालू करायचं. हे पाणी चालू केलं, पहा त्याच्यावर पाणी पडायला लागलं. त्या पाण्यामध्ये पावडर येते, मग त्याची पॉलिश होती. पॉलिश आम्ही त्या सरणीची पॉलिश करतो. ही 15 मिनिटं चालू द्यायला लागते. 15 मिनिटात पॉलिश होऊन जाते. ह्या मशनीत बी चालू आहे एक सरण, आणि हे चक्कर फिरवणं लागतं असं. ती जर उभी राहायला लागली तर ते चक्कर फिरवा, म्हणजे मग ती फास्ट चालती पुन्हा. या सगळ्या तयार झालेल्या आहेत 15-15 मिनिटाच्या. आता याचं बॅलन्स करायचं. हे तुम्हाला पॉइंट म्हणलं ना, ही पॉइंट मशीन आहे. याच्यात पॉइंट काढणं लागते त्या सरणीचे. या सगळ्या तयार होईल आहेत. या ज्या दिसायला लागल्यात नाही, तयार करेल आहेत. आता दाब मारायचा. ते चक्कर फिरवलं की मग सरणीला दाब लागतो, सरण फिरती, उभी राहत नाही. ह्या दोन हे काळ्या काळ्या दिसायला लागल्या. पहा आता पॉलिश झाल्याच्या नंतर कशी दिसते ती, एकदम व्हाईट अँड व्हाईट ढवळी. पहा आहे का, ही झाली हिची पॉलिश. म्हणजे ते काळा काळा भाग सगळा पॉलिश होऊन जातो. ते हिरे घासू घासू तसे होऊन जाते. आणखीन थोडी चालवायची राहिली 5 मिनिटाची, कारण थोडी बाकी राहिली. तर गाडी मी सरणी घेऊन आलो होतो, तर गाडी माझी पंक्चर झाली. म्हणून आपण गाडी उभी केली. मी गाडी पंक्चर होईल. आता आम्ही दोघं काम करतो ना, त्या मित्राला मी फोन केला, गाडी पंक्चर झाली, तू ही गाडी घेऊन ये. मग या सरणी कारखान्यात पोहोचवणं लागतात. मग ते आल्याच्या नंतर मी गाडी पंक्चरच्या दुकानात नेईन पंक्चर काढायला. पहा हे रोड आहे. सकाळचे 7:30 वाजलेत, म्हणून एवढे ट्रॅफिक नाही, कारण लोक इथं 8 वाजता कामावर जातात. हे आता मी पंक्चरच्या दुकानावर आलो. पंक्चरच्या दुकानावर हे खोलायला लागलाय. टायर तर काढलं त्यानं व्हील,
त्याचं बी दुकान बंद होतं, आत्ता झाला तो बी नवीन आहे म्हणतोय. त्याला म्हणलं तर तो म्हणे मी नवीन आहे, मला खोलता येत नाही. मी म्हणलं खोल तू दमादमान जसं येते तसं. आता त्यानं दुसऱ्या माणसाला एका फोन केलाय त्या दुकानवाल्या. तो म्हणे मी नवीनच आहे, मला एवढं येत नाही म्हणे खोलता. त्याला मी सांगला आता तू या पकडीनं नको खोलू, पाना घे. पकडीनं खुलणार नाही म्हणलं. आता त्यानं घेतला पाना. लग गया पाना हो बस ऐसा. पाना लगाने से क्या, पकड़ नहीं लगाने का. खुल्ला आता. त्या वालवरचा नट येतो ना, नट नव्हता खुलू लागला त्याच्याकडून. तर गाई जाता त्यानं खोललं, तूप बाहेर काढलंय. पाहू आता पंक्चर किती आहे त्याच्यात. ते बी बिचारा नवीन आहे, त्याला बी एवढं काही खास येत नाही. वो निशान लगा दो. एक तर पहिलं ज्याच्यात निघलं, आता दुसरे आहे का पाहू. डबल चेक करायला लागला तो. एक तो है. कितना निकला? दो हो गए ना. हाँ तो क्या करना चाहिए, टूब डाल देना चाहिए क्या? हाँ नया टूब डालो. क्या नया क्या नया टूब डाल दूं क्या? हाँ ये बात सही है. चलो मैं आपका वो रील डाल देता हूँ, थोड़ा बना लेता हूँ. कोई बात नहीं. तो आपकी इच्छा क्या है कि टूब भी डाल दूं क्या? हाँ नया डलवा लूं. अब ये भाई बोलता है कितने में भाई, ये कितने वाला है? 350. ये 350 का है. और वो दूसरा 300 वाला. तो इसका कुछ कम नहीं हो सकता है क्या? है? इसमें 2 पंक्चर हो गया है. कमान लोड करेगा या ट्यूब थोड़े चलेगा या तो नहीं चलेगा क्या? नहीं चलेगा. हाँ कोई बात नहीं. चलो इसका बराबर बोल दो ना यार. ये कितने? 350. आयो लो डाल दो. हाँ तो 350 वाला अच्छा आता है क्या, 300 वाला अच्छा आता है? दोनों अच्छा है ये. और छू के क्या, उसमें हवा भर के देख लो ना यार. इसमें छूने से क्या हो जाएगा, मेरे को क्या पता. हाँ हाँ तर गाडीच आता पंक्चर काढलं आहे ना. आता ट्यूब टाकली नवी, पंक्चर नाही काढलं, ट्यूब टाकली आखी नवी.
कारण त्याच्यात 2 पंक्चर झाले होते ऑलरेडी. ते म्हणे नवी टुबट टाका, कारण म्हणे लोडिंग गाडी आहे तुमची, म्हणून ते म्हणे पंक्चर नका बनवू. हे आता हवा भरायला लागला त्याच्यात. कारण लोडिंग गाडी आहे तर डबल म्हणे पंक्चर होऊन जाईल याच्यात, म्हणून म्हणे टुपट टाका. ते झाले, हवा भरली. आता फिट करायला लागला तो. ते बी नवीन आहे येऊ, त्याला जास्त अनुभव नाही. कारण ते म्हणे मला जास्त दिवस नाही झाले म्हणे, पण म्हणे थोडं थोडं शिकलो म्हणे मी. म्हणलं काय नाही, कर फिट. म्हणलं आरामानं कर, टेन्शन घेऊ नको. म्हणलं आरामानं. पण आता केली फिट. तर गाईज आता मी घरी आलो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.